नांदेडमध्ये दिव्यांगांच्या प्रश्नांवरून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा। नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा तहसीलदार कार्यालयात बेमुदत धरणा आंदोलन छेडण्याचा इशारा दिव्यांग संघटनेने दिला आहे। 15 दिवसात मागण्यांची अंमलबजावणी झाल्यास स्वेच्छा मरणाची परवानगी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला। दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुखेड, हदगाव व हिमायतनगर येथील पदाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। उर्वरित तालुक्यांमध्येही निवेदने देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। संघटनेच्या निवेदनानुसार माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिव्यांगांच्या प्रश्नांवर 7 वेळा बैठका घेऊन आदेश दिले होते। 13 सप्टेंबर 2024 रोजी सुनावणी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही देण्यात आले होते। मात्र त्या आदेशांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। सध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 18 मार्च, 9 जून, डिसेंबर 2025 आणि 20 जानेवारी 2026 रोजी बैठका घेतल्या, तरीही बैठकीतील इतिवृत्तातील प्रश्नांवर ठोस कार्यवाही झालेली नाही। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा व दिव्यांग कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे। सन 2022 पासून जिल्ह्यातील विविध कार्यालयांना सुमारे 60 निवेदने, मोर्चे, धरणे व आंदोलन करूनही प्रश्न निकाली निघाल्याने दिव्यांगांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। 15 दिवसात मागण्यांची दखल घेतल्यास तहसीलदार कार्यालयात टेबलसमोर बेमुदत धरणा आंदोलन करण्यात येईल। कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी मुखेड तालुका अध्यक्ष शेख मखदूमसाब, हदगाव तालुका अध्यक्ष नामदेव बोडके, गणपत गोंड, शिवहार घोडके, मानसिंग पावडजे, बाबूराव पवार, सोमनाथ साताळे, आत्माराम मोरे, शांताबाई कांबळे, मरुबाई सोनकांबळे, संगूबाई आंदे, यशोदा फैरफार, सुधाकर जाधव, वैजनाथ आळे, बालाजी गवाले, हनुमंत ताटे, राम वढले आदी उपस्थित होते, असे प्रसिद्धीपत्रक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोहर भाऊ येरपुरवाड यांनी प्रसारित केले आहे। अर्धवट नको काय तिथे कॅप्चर मला नंतर येणार आहे का तुम्ही? दोघेजण येणार आहे ते तिकडे गेल्यावर एकच येऊ शकतात असं आहे का? बोलत ना येऊ द्या, तुम्ही शांत बसले आम्हाला राम मारुती काय ना वडले बालाजी शेषराव बावनगाव का? मोबाईल नंबर आहे का सांगा? 95 हां 12 हां 91 दुसरं घ्या बालाजी शेषराव बालाजी शेषराव गवाले हां बावनगाव हां मोबाईल नंबर 70 हां 30 हां 21 हां 13 हां मखदूम साहब